कॉन्टिन्युअस टेन्सची उदाहरणं घेऊया. ठीक आहे, तर पहिलं वाक्य बघा, मी आंबा खात आहे. आहे, खात आहे म्हणजे काय, ही क्रिया घडते आता, म्हणजे इट्स कंटिन्युअसली गोइंग ऑन. ठीक आहे, तर त्याला आपण काय म्हणणार इंग्लिशमध्ये. आता इथे सब्जेक्ट ऑब्जेक्ट ओळखायचे. ठीक आहे, गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं सब्जेक्ट कसा ओळखायचा, ऑब्जेक्ट कसा ओळखायचा. मग कसं, मी हा काय आहे, इथे सब्जेक्ट आहे. काय खातोय आपण, आंबा खातोय, म्हणून ऑब्जेक्ट हा आंबा आहे. खात आहे, खाणे म्हणजे खात आहे. आता आहेला नेहमी आपण काय वापरतो, इज, एम किंवा आर. पण आता इथे मी म्हणजे कोण आहे, आय आहे की नाही, मग आयच्या नंतर नेहमी आपण एम वापरतो, बरोबर. म्हणून आपण आहे साठी इथे एम वापरणार आहोत. आणि खाणे म्हणजे काय, ईट. मग आता ईटला म्हणजे तुमचं वर्ब झालं ईट, आणि त्याला आपल्याला काय लावायचंय, आयएनजी लावायचंय, बरोबर आहे की नाही. म्हणजे काय येणार, मी म्हणजे आय, इथे एम, ठीक आहे, आय एम, खात आहे म्हणजे ईट, आणि त्याला मी काय सांगितलं, आयएनजी लावायचं म्हणजे इटिंग होणार. इटिंग, काय खातोय, मँगो. ठीक आहे, मग काय येणार, आय एम इटिंग अ मँगो. सगळ्यांनी आन्सर लिहिलं का, चेक करते हा एकदा, एक सेकंड.